नमस्कार श्रोते हो. गेल्या कादंबरीला आपण भरभरून प्रतिसाद दिला आणि पुन्हा कादंबरी वाचन सुरू करा असा जोरदार आग्रह झाला. त्या प्रेरणेमुळेच आपल्यासमोर एक नवीन कौटुंबिक कादंबरी घेऊन येत आहे. हुशार उच्च विभूषित राघव आणि साधी कमी शिकलेली मैथिलीची ही कथा. दोघांचं एकमेकांबरोबर अजिबात पटत नाही, पण सहजीवन सुरू होतं. थोडी भांडणं, थोडे रुसवे, थोडा इगो, थोडं प्रेम, थोडा त्याग आणि एकमेकांची काळजी घेत ते आपलं कुटुंब छान बांधून ठेवतात. या प्रोसेसमध्ये दोघेही एकमेकांकडून आपल्याकडे नसलेल्या गोष्टी शिकतात आणि एकमेकांना दिलेली त्यांची ही शिकवणी एका छान टप्प्यावर येऊन थांबते. इतर कादंबरीप्रमाणे ही कादंबरीसुद्धा तुम्हाला निश्चितच आवडणार आहे. बाकी काही केलं नाही तरी चालेल मंडळी, पण आजच्या दिवसात निदान कमेंट जरूर करत चला आणि पुढचे काही दिवस या गोड कथेचा छान आस्वाद घ्या. तर सुरू करूया कादंबरी शिकवणी भाग 1 प्रकरण 1 प्रश्न. अगं नंदू, मी भाईंसाठी घेतलेला स्वेटर आणि वहिनींसाठी घेतलेली साडी भरलीस ना गं आठवणीने? अनुताईंनी विचारलं. हो वहिनी, सगळं भरलंय. उद्या आम्ही लवकरच निघू, म्हणजे लवकर पोहोचता येईल, नंदिनी काकू म्हणाल्या. राघव आहे तसा सोबतीला, तेव्हा काळजीचं काही कारण नाही. भाऊजींचे औषधं आठवणीने घे, अनुताई म्हणाल्या. हो वहिनी, पण पोचायला फार उशीर झाला तर राघवला एक रात्र मी तिथे ठेवून घेईन. हं, फार उशिराने प्रवास केलेला चालायचा नाही मला, नंदिनी काकू म्हणाल्या. तुझं सगळं म्हणणं खरं, पण नावाचा राघव आहे तो, त्याने कधीतरी कुणाचं ऐकलंय का? अनुताईंनी तक्रारीचा सूर लावला. असं काय म्हणता हो बहिणी, किती गुणाचा लेक आहे माझा. माझं ऐकलं नाही तर त्याच्या काकांना सांगेन, पण ती नौबत यायचीच नाही. माझा शब्द कधीही तो डावलू देणार नाही, निग्रहाने नंदिनी काकू म्हणाल्या. ते बाकी खरं आहे हा नंदू, घरात बाकी कुणाचं ऐकलं ना ऐकलं, पण तुझा शब्द राघव कधीही डावलत नाही. तू फक्त त्याची काकू नाहीस, मैत्रीण देखील आहेस. त्याच्या मनात जे काही सलतंय ते सगळं येऊन तुला सांगेल. अनामिकाबद्दल सुद्धा पहिल्यांदा त्याने तुलाच सांगितलं होतं, अनुताई म्हणाल्या. अनामिकेचं नाव ऐकताच नंदिनी काकू एकदम शांत झाल्या. का गं नंदू, काय झालं? अगदी चेहरा पाडलास, अनुताईंनी विचारलं. खरं सांगू का वहिनी, अनामिका देखणी आहे, खूप हुशार आहे. कॉलेजात एक चांगली प्राध्यापक म्हणून तिची ओळख देखील आहे. राघव आणि तिचा जोडा खूप सुंदर दिसतो, पण तरीही ती आपल्या राघवला नीट सांभाळेल ना, आपल्या घरात नीट रुळेल ना, घरातली मोठी सून म्हणून बाकी धाकट्यांना सांभाळेल ना, याची काळजी वाटत राहते. राग मानू नका वहिनी, पण आपण दोघी जावा, अगदी सख्ख्या बहिणीसारख्या राहिलो. आपल्यात काय कमी भांडणं झाली, पण तुम्ही थोरल्या बहिणीच्या अधिकाराने मला रागवलात आणि तेवढी मायासुद्धा दिली. अनामिका आणि आदित्यच्या बायकोचं असंच नातं असेल का? नंदिनीच्या या प्रश्नावर अनुताईसुद्धा थोडा वेळ विचार करत राहिल्या. प्रकरण 2 कल्याणी. सगळी आवराआवर झाली होती, तरीही नंदिनी काकू आणि अनुताईंच्या गप्पा काही संपत नव्हत्या. तुझं बोलणं अगदीच काही खोटं नाही. राघव आणि अनामिका या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून, नाहीतर लग्न जुळवताना अनामिकेसारख्या मुलीला देशमुखांची सून आपण पसंत केली नसती ग. तिच्यात काही कमी आहे म्हणून नाही हं, पण ज्या वातावरणात ती वाढली आहे, तिचा जसा स्वभाव आहे, त्या स्वभावाने आपल्या घरात ती साखरेसारखी विरघळेल की नाही याची मलाही शंकाच वाटते. या विषयावर मी यांच्याशी सुद्धा बोलले, पण उगीच असं कुणाला जज करू नये असं म्हणून त्यांनी विषय सरळ बंद केला. मग मीही फार विचार करत नाही बाई त्याचा. आता तू विषय काढलास म्हणून उगीच डोक्यात किडा वळवळला आणि पुढचं कुणी पाहिलंय ग. कदाचित हे दोघं, राघव व अनामिका, वेगळे राहतील किंवा आदित्य त्याच्या बायकोला घेऊन वेगळा राहील. आजकालच्या मुलांचं काही सांगता येत नाही बाई, हात पुसत अनुताई म्हणाल्या. वहिनींचं ते बोलणं नंदिनी काकूला कानात खडा लागल्यासारखं झालं. नाही नाही वहिनी, असं कधीही बोलू नका. आधी काय तुमचा लेक नाही, त्याला जन्म फक्त मी दिलाय, पण त्याला आईच्या मायेने तुम्हीच वाढवलं ना. आम्हा दोघांपेक्षाही तुम्हा दोघांचा अधिकार त्याच्यावर जास्त आहे. त्याला कधीही अंतर देऊ नका. बोलता बोलता नंदिनी काकूंच्या डोळ्यात पाणी दाटलं. ए वेडाबाई, हे असं काय बोलणं? मघाची गोष्ट तुझी समजूत घालावी म्हणून बोलले होते मी. आणि आपण जरी ठरवलं तरी राघव आदित्यला आपल्यापासून कधीच वेगळं करणार नाही. त्या दोघांचा एकमेकांवर किती जीव आहे ते माहिती आहे ना. त्या दोघांचंच कशाला, आपल्या 5ही मुलांचा एकमेकांवर खूप जीव आहे. त्यातल्या 4घांची मला काळजी वाटत नाही. राघव, आदी, तेजू आणि आपलं लाडकं शेंडाफळ मनू एकमेकांना सांभाळून घेतात. काळजी वाटते ती माझ्या कल्याणीची. कल्याणीच्या आठवणीने अनुताई भावूक झाल्या. प्रकरण 3 मैथिली.
कल्याणीची आठवण होताच नंदिनी काकूही रडवेला झाल्या. गेल्या 4 वर्षात तिचा चेहराही पाहिला नाही. वहिनी, आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले. कल्याणीवर, आपल्या कनूवर आपला किती जीव होता. होता कशाला आहे, म्हणून तर तिच्या आठवणीने जीव तिळतिळ तुटतो. तिच्या लग्नासाठी यांनी तिला लक्ष्मीहार केला होता. घरात पहिल्या लेकीचं लग्न, म्हणून यांचा उत्साह किती दांडगा होता. मनू आणि तेजूपेक्षा यांचा कनूवरच जीव जास्त. त्यांनी तर भाऊजींना सांगून ठेवलं होतं, तू बाप असलास तरी कनूचं कन्यादान मीच करणार. आपण आपल्या मुलांना स्वातंत्र्य दिलं. त्यांच्या शिक्षणात, आनंदात कधीही आडकाठी केली नाही. मुलगे म्हणून त्यांना शेफारून ठेवलं नाही की मुली म्हणून त्यांना घरात डांबून ठेवलं नाही. नंदिनी काकू म्हणाल्या. त्याचाच तर फायदा घेतला ना कल्याणीने. फायदा नव्हे, गैरफायदा. डान्स क्लासच्या नावाखाली कोणत्या तरी मुलावर प्रेम करून बसली. आपल्या घराचा, कुळाचा, काकांचा, बाबांचा, कुणाचा म्हणून विचार केला नाही. सरळ घरातून पळून गेली. तुमच्या मुलीने स्वतःच्या मर्जीने लग्न केलं आहे, तेव्हा तुम्ही त्यात आडकाठी करू नये असा पोलिसांकडून फोन यावा. यांना आणि भाऊजींना किती यातना झाल्या त्या दिवशी. त्यांचे चेहरे मी कधीच विसरणार नाही. बरं, करून करून काय केलं. धड शिक्षण नाही की नोकरी नाही त्या मुलाला. कुठल्या तरी बैठ्या चाळीत राहतो. तो काय ग, मजेत आहे. हीच नोकरी करून घर सांभाळते. शिवाय पदरात एक पोर. जीव तुटतो ग तिच्यासाठी. पण तरीही आपण कुणीच तिला माफ करू शकणार नाही. तिचं या घरात नाव घेतलं तरी राघव किती चिडतो माहिती आहे ना. अनुताई हळव्या झाल्या. वहिनी, सगळं ठीक होईल. परमेश्वर काहीतरी मार्ग दाखवेल. मुलींचे आईबाप होणं सोपं नसतं. आमच्या मधुराने देखील असंच लव्ह मॅरेज केलं ना. दादा वहिनीला किती टेन्शन आहे माहिती आहे का. घरची परिस्थिती तशी बरी आहे तिची, पण संस्कृती वेगळी. कर्नाटकातली आहेत ना लोक. घरात मराठी म्हणून बोलत नाही, त्यांच्या कन्नड भाषेत बोलतात. आम्ही दादाला समजावलं, जाऊ दे, पोरीचं बरं चाललंय ना, आता माफ कर, तिला जवळ कर. पण भाई काही ऐकत नाही. त्यात बिचाऱ्या वहिनीची ससे होलपट होते. जाणारी निघून गेली हो, पण धाकटीला किती त्रास झाला. भाईने तिचं बाहेर फिरणं बंद केलं, कॉलेजला जाणं बंद केलं, डायरेक्ट प्रायव्हेट परीक्षा दे असं सांगून घरी बसवलं. आमची मैथिली खूप गोड आहे, पण मोठ्या बहिणीने असं केलं त्याची फळं बिचाऱ्या हिला भोगावी लागतायत. बोलता बोलता अचानक नंदिनी काकूला खुदकन हसू आलं. काय ग नंदू, काय झालं एकदम. वहिनी, एक गंमत सांगू का. आपल्या राघव आणि मैथिलीची जोडी जुळावी अशी माझी फार इच्छा होती. खरंच गुणी गोड बोलकी मुलगी होती. कधी कुणाशी भांडण नाही, राग रुसवे नाही. इतकी हसरी आहे म्हणून सांगू, आपल्या घरात साखरेसारखी विरघळली असती. नंदिनी काकू विचारात हरवल्या. खरंच ग नंदू, तू म्हणतेस तशी मैथिली आपल्या घरात सून म्हणून आली असती तर खरंच किती छान झालं असतं नाही. तिला पाहिलं ना नंदू, तर तिच्यात तुझाच भास होतो अगं मला. चालणं, बोलणं, वागणं, अगदी हसणंही तुझ्यासारखंच आहे. पण कुणाचं नशीब कुणासोबत बांधावं हे आपल्या हाती थोडंच असतं. अरे काय चाललंय, तुम्हा दोघींच्या गप्पा संपतच नाही आहेत अजून. हिच्या बोलण्याला एक ताळमेळ नसतो. पण नंदिनी, तुला कळत नाही आहे, उद्या तुला माहेरी निघायचं आहे ना. लवकर उठावं लागेल, कळतंय की नाही. लवकर दिवे मालवाणी झोपायला जा. धीरांच्या करड्या आवाजाची अजूनही धाक मनात होती, म्हणून नंदिनी काकू पटकन उठल्या. हो दादासाहेब, निघतच होते. वहिनींना घट्ट मिठी मारून नंदिनी काकू पटकन मग झोपायला गेल्या. प्रकरण 4. कोडं. आज अनामिकाने राघवला अगदी कोड्यात टाकलं होतं. पण ती बोलत होती त्यात थोडा स्वार्थ असला तरी तिचं बोलणं अगदी चुकीचं नव्हतं. अनामिका वेगळ्या संस्कारात वाढलेली, मोकळ्या ढाकळ्या वातावरणात राहणारी. आपल्याकडे एकत्र कुटुंब. कितीही नाही म्हटलं तरी थोडे निर्बंध येणारच. तिला फक्त संसार एके संसार करायचा नाही, तिला शिकायचे, PhD करायचे. एकत्र कुटुंबात राहून हे सगळं होईल का. त्याची तिलाच काय, आपल्यालाही जरा धास्तीच वाटते. अनामिका स्वतंत्र विचारांची आहे. घरात आई बाबा किंवा काका काकू पटकन कुणी तिला काही बोललं तर तिला सहन होईल का माहीत नाही. आपल्या घरात मुद्दाम कुणी टोमणे वगैरे मारणार नाही, पण जिथे शिस्तीचा भाग येतो तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज चालत नाही. सगळ्यांनी लवकर उठायचं, वेळेवर झोपायचं, मुख्य म्हणजे वेळेत घरी यायचं, मोठ्यांशी बोलताना अदब राखून बोलायचं. आपल्या घरात संस्कार, शिस्त, मूल्य या सगळ्या गोष्टी जपणारी माणसं आहेत. अनामिकाचं वागणं एकदम कॅज्युअल. ती उद्धट नाही, पण सडेतोड बोलणारी निश्चित आहे. तिचं स्वतंत्र असं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. नाती, माणसं, नातेवाईक या गोतावळ्यात ती रमणारी नाही. तिची भरारी खूप मोठी आहे. आपण लग्न करून तिला इथे आणायचं आणि शिस्तीच्या, संस्काराच्या धारधार अस्त्रांनी तिचे पंख छाटून टाकायचे असं व्हायला नको. आपल्या घरी तसं शिक्षणाला कोणी नाही म्हणणार नाही, कारण आपल्या घरी शिक्षणाची परंपरा आहे. बाबा आणि काका यांना बागायतीत रस आहे.
पण ते दोघेही चांगले शिकलेले आहेत. म्हणूनच तर एक सोडून 2 महाविद्यालयाचे आपण ट्रस्टी आहोत. राघव अनामिकाच्या विचारात निघून गेला. अनामिकाची आणि त्याची ओळख इंटरव्ह्यूला झाली. राघव इंटरव्ह्यू घेत होता. तिचं प्रभावी व्यक्तिमत्व, तिचा कॉन्फिडन्स त्याला पहिल्याच क्षणाला आवडला होता. तिच्या प्रत्येक उत्तरात तिच्या बुद्धिमत्तेची चुणूक दिसत होती. तिचं सिलेक्शन तर झालं होतं, पण काही महिन्यातच तिच्या हुशारीमुळे ती हेड ऑफ द डिपार्टमेंटसुद्धा झाली होती. आपलं लाईफ पार्टनरसुद्धा शिक्षण क्षेत्रातलाच असावा अशी अनामिकाची इच्छा होती आणि म्हणूनच आनंदाने तिने राघवला होकार दिला होता. अनामिकाला लग्नाचं विचारण्याआधी आपण या गोष्टीचा विचार केला नव्हता असं नाही, पण आपल्याला अनामिकासारखी स्वतंत्र विचारांची, स्वतःच्या मतावर ठाम असणारी स्मार्ट मुलगीच हवी आहे. या घरात बाबा आणि काकांसमोर कधी कधी आपल्यालाच गप्प राहावं लागतं. तिथे अनामिकाची काय बिशात? मग अनामिका म्हणते त्याप्रमाणे वेगळं राहायचं का? पण हा गौप्यस्फोट करायचा तरी कसा? आई दादांच्या पुढे ही गोष्ट बोलण्याची तर हिंमत नाही. त्यातल्या त्यात नंदिनी काकूला सांगू शकतो, पण आपण वेगळे राहणार या गोष्टीला तीही मनापासून पाठिंबा देणार नाहीच. पण तरीही ही कोंडी फोडायला हवी. उद्या प्रवासात किंवा तिथे गेल्यानंतर संधी साधून तो नंदिनी काकूशी या विषयावर बोलणार होता. प्रकरण 5. प्रवास. दादा वहिनींना नमस्कार करून काका आणि नंदिनी काकू निघाले. तेजू, आधी येते रे. आधी, अनु आईला त्रास द्यायचा नाही हां. कॉलेजमधून वेळेवर घरी येत जा. आणि म्हणू तूही. मी नाही असं पाहून अनु आईचा पिछा पुरवू नकोस. आई हे करून दे, ते करून घाल. त्या काही बोलणार नाहीत, पण तू समजुतीने वाग. अगं नंदू, निश्चिंतपणे जा. मुलांचं मी पाहून घेईन, अनु बहिणी म्हणाल्या. नाहीतर काय गं अनु आई, आई बाबा नसले की आम्हाला थोडं स्वातंत्र्य मिळतं. तू पाहिजे ते करून देतेस. दादा काका रोज कुल्फी आणतात, मनू म्हणाली. आदित्यने पण तिच्या गोष्टीला दुजोरा दिला. पाहिलत ना वहिनी, ही दोन्ही कार्टी कशी आहेत ती. आई बाप जवळ नकोच यांना. तुमची लाडाची लेकरं ना तुम्हीच सांभाळा, असं म्हणत नंदिनी काकू गाडीत बसल्या. अनु आई आणि दादा काका दोघेही गालातल्या गालात हसले. राघव, नीट ड्रायव्हिंग कर, सावकाश जा, दादासाहेब म्हणाले. निरोप घेऊन काका, नंदिनी काकू आणि राघव नंदिनी काकूच्या माहेरी निघाले आणि साधारण 7 तासांच्या प्रवासानंतर ते गावी पोहोचले. प्रकरण 6. गाडीला श्रीफळाचा प्रसाद. गाडी त्या बैठ्या घराच्या समोर थांबली. तोच नंदिनी काकूंचे दादा म्हणजे भाईसाहेब आणि वहिनी धावत धावत बाहेर आली. नंदिनी काकूंनी दादा वहिनीला मिठी मारली. नंदू, किती वर्षांनी येतेस, भाई म्हणाले. मग भाईंनी काकाला आणि राघवला सुद्धा अभिवादन केलं. बॅगा उचलून घरात आणल्या. राघव बऱ्याच वर्षांनी तिथे येत होता. लहानपणी तसा 3-4 वेळेस नंदिनी काकू बरोबर तो आला होता. जुन्या पुसटच्या आठवणी तशा होत्या. त्या आठवणीपैकीच पडवीतला लाकडी झोपाळा. नंदिनी काकूंच्या भावाला सगळेजण भाई मामा अशी हाक मारत असत. त्याच नात्याची आठवण होऊन राघव म्हणाला, भाई मामा, हा झोपाळा अजूनही तसाच आहे नाही? हो तर. लहानपणी तुम्ही सगळी मुलं जेव्हा इथे यायचात तेव्हा या झोपाळ्यावरून किती भांडणं व्हायची. तेव्हा असं वाटायचं प्रत्येकाला एक एक असा झोका बांधून द्यावा. मग सगळेजण हसले. आई, बाहेर मोटार कुणाची उभी आहे? धन्य आहे तो ज्याने मोटार अगदी माडाच्या झाडाखाली उभी केली आहे. मोटारीला चांगलाच श्रीफळाचा प्रसाद मिळाला आहे. मोटारीच्या काचेच्या अगदी काचकवड्या झाल्यात. एवढी सगळी वाक्य पायऱ्या चढता चढता ती मुलगी बोलून गेली. ते ऐकताच राघव, भाई मामा आणि काका तिघेही जवळजवळ धावतच बाहेर आले. पाहुणे मंडळी पाहताच नंदिनी आत्या आली आहे हे मैथिलीला समजलं. तिने पळत पळत जाऊन आत्याला घट्ट मिठी मारली. किती दिवसांनी येतेस आत्या, तेही गावची जत्रा म्हणून. आता महिनाभर तरी मी तुला सोडायची नाही. बाहेर त्या मोटारीची काय अवस्था झाली आहे याच्याशी तिचं आता देणं घेणं नव्हतं. गाडीची पुढची काच डॅमेज झाली होती, त्यामुळे राघव टेन्शनमध्ये आला होता. अरे राघव, काळजी करू नकोस, इथे शेजारी गॅरेज आहे, आपण दुरुस्त करून आणू ना, भाई मामा म्हणाले. पण भाई मामा, मला आजच निघायचं होतं रे, राघव म्हणाला. चल, काहीतरीच काय राघव, आज कुठेही जायचं नाहीस तू. निघेपर्यंत संध्याकाळ होईल, पोहोचेपर्यंत पार मध्यरात्र. अजिबात मी तुला जाऊ द्यायची नाही हां. आणि तसंही काच फुटणं म्हणजे काही चांगला संकेत नाही. आज भाई गाडीचं काम करून घेईल, तू उद्या निघ. मग नाईलाजाने राघवचं जाणं पुढे ढकललं. प्रकरण 7. नंदिनी काकूशी बोलणं. राघवला अजिबात राहायचं नव्हतं, कारण उद्या अनामिकाचा वाढदिवस होता. काहीही झालं तरी आपण उद्याचा दिवस एकत्र सेलिब्रेट करायचा असा अनामिकेने प्रोग्राम केला होता. त्याचं राघवला टेन्शन आलं होतं. जेवण झाल्यानंतर नंदिनी काकूला अंगणात घेऊन त्याने पुन्हा विषय काढलाच. काकू, मी काय म्हणतो, गाडी वाटल्यास इथेच राहू दे.
मी टुरिस्ट गाडी करून जातो. मग तुम्हाला न्यायला येईन तेव्हा घेऊन जाईन की गाडी, पण आज मला जायलाच हवं गं. तू काकाशी पण बोलून घे ना प्लीज. नाही रे बाबा, तुझे काका ऐकायचे नाहीतच, पण त्याआधी मीही ऐकणार नाही. आणि 1 दिवसाने असा काय फरक पडतोय? रागाने नंदिनी काकूंनी विचारलं. अगं, उद्या अनामिकाचा वाढदिवस आहे. आम्हाला दोघांना तो एकत्र सेलिब्रेट करायचा आहे. मी गेलो नाही तर रागवेल ती, राघव म्हणाला. अरे पण वाढदिवसाला तिच्याबरोबर दिवस घालवायचा होता तर गाडी घेऊन इथे आमच्यासोबत का आलास? आम्ही आलो असतो की एखाद्या ड्रायव्हरला घेऊन. आणि तिला माहिती आहे का तू इथे एवढ्या लांब गावी आलायस ते? नंदिनी काकूंनी विचारलं. तिला सांगून आलोय गं, पण वाढदिवसाच्या दिवशी तू माझ्यासोबतच असायला हवा असा तिचा हट्ट आहे. आणि अगं, आता दादांसमोर कसं सांगू अनामिकाचा वाढदिवस आहे म्हणून मी तुमच्यासोबत गावी येणार नाही ते? आणि खरं सांगू का, मलाही यायचंच होतं. भाई मामांना मामींना भेटायचं होतं आणि तुझ्याशी सुद्धा बोलायचं होतं. घरी त्या विषयावर बोलता येणार नाही ना. राघव पटकन बोलून गेला. का रे, काही सिरियस? तसं असेल तर पटकन बोल बाबा, जीव घाबरा घुबरा होतो माझा. तिचे खांदे हलवत राघव म्हणाला. सिरियस बिरियस काही नाही गं, छोटीशीच गोष्ट आहे. काकू, माझं आणि अनामिकाचं असं म्हणणं होतं की लग्न झाल्यानंतर काही दिवस आम्ही वेगळं राहिलो तर. राघवचं ते बोलणं ऐकून नंदिनी काकूंच्या हातातला ग्लास खाली पडला. अरे पण का? आम्ही काय तिच्याशी वाईट वागणार आहोत? आमचा तिला कोणताही त्रास होणार नाही. जशी आम्हाला आमची 5 मुलं तशीच ती असेल. कारण तरी काय वेगळं राहायचं? नंदिनी काकूंनी विचारलं. काकू, गैरसमज करून घेऊ नकोस, पण अनामिकाला पुढे शिकायचं आहे. आता एकत्र कुटुंब म्हटलं तर प्रत्येक घराची काही शिस्त असते, काही नियम असतात. तिला कधी उशीर झाला, घरची कामं वेळेवर झाली नाही तर पटकन कुणी काही बोलायला नको. राघव बोलत होता. राघव, आत्तापासूनच बायकोची वकिली करायला लागलास? हसत हसत नंदिनी काकूंनी टोमणा मारला. राघव, राग मानू नकोस, पण एक विचारते बाबा, तुला खरंच वाटतं अनामिकाशी लग्न करून तू सुखी राहशील? काकूने विचारलं. बघ, तुम्हाला काही सांगायचं झालं तरी असं असतं. मी काही बोलणारच नाही, राघव चिडला. त्याच्या सोनेरी पिंगट केसांचा भांग मोडत नंदिनी काकू म्हणाल्या. गंमत केली रे, पण तुझ्यापासून वेगळं राहायचं आम्हाला तरी सहन होईल का? वहिनी आणि दादा काय म्हणतील? त्यांच्याशी बोललायस का तू? नंदिनी काकूंनी विचारलं. त्याच्यासाठीच तर तुला सांगितलं. आता पुढचं काम तुला करायचं आहे. आई दादांना तू समजाव प्लीज, माझ्यासाठी, आमच्या आनंदासाठी. अरे पण राघव, नंदिनी काकूंना पुढे काहीच न बोलू देता राघव म्हणाला. माझी शपथ आहे तुला काकू. आणि आता पटकन काकाशी पण बोलून घे, म्हणजे मी निघतो. मी माझं सामान भरायला जातो. एवढं बोलून राघव वळणार तोच नंदिनी काकू म्हणाल्या. हे बघ राघव, ऐक रे, आज नको जाऊस. वाटल्यास अनामिकाशी मी बोलते, मी समजावते, ऐक राजा. नंदिनी काकू समजावत राहिल्या आणि राघव निघून गेला. प्रकरण 8. मैथिलीचा आगाऊपणा. नंदिनी काकू विचारात पडल्या. एका मागोमाग एक धक्के देऊन राघव निघून गेला होता. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं होतं. अनामिका यायच्या आधीच वेगळं राहू पाहत होती, पण राघवलाही तसंच वाटतंय याचं नंदिनी काकूला जरा जास्त वाईट वाटत होतं. आपला राघव तसा नाही, असा कसा बरं तयार होईल तो वेगळा राहायला? आणि या विषयावर वहिनी आणि दादासाहेबांशी मी बोलायचं? बापरे राघवा, कोणत्या संकटात टाकलंस रे बाबा मला? त्या सगळ्या पुढच्या गोष्टी. आता हा निघायचं म्हणतो. एवढ्या उशिरा याला पाठवायला माझं मन धजत नाही. यांच्याशी तरी कसं बोलू? हे पुन्हा माझ्यावरच चिडतील. नको रे राघव असा वागूस. नंदिनी काकू डोकं चोळत बसल्या. आत्या, सतत त्या खडूसला कशाला ग मस्का लावत असतेस? आत्याच्या खांद्यावर हात टाकत मैथिलीने विचारलं. कोण खडूस? अगं तुझा तो पुतण्या, भारी शिष्ट आहे. मी तू शहाणी मोठी, तुझ्याशी कधी खडूसपणाने वागला ग तो? आणि माझा लेकच आहे तो. त्याने आज जाऊ नये म्हणून आणखीन किलोभर मस्का त्याला लावायला लागला तरी चालेल, नंदिनी काकू म्हणाल्या. मग हे बालिके, तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण झाली असं समज. देवी रूपात येऊन मैथिली देवींनी जणू आशीर्वाद दिला होता. नंदिनी काकूने तिला हलकेच चापटी मारली. म्हणजे काय, नीट सांग. मैथिलीने इकडे तिकडे पाहिलं. अगं, त्या खडूसचा चष्मा मी लपवून ठेवलाय. सगळीकडे चष्मा शोधतोय. चष्म्याशिवाय तो काही जात नाही बघ. मैथिली असं म्हणताच नंदिनी काकूने डोळे मोठे केले. मी तू काय हे, दे पाहू आधी चष्मा त्याचा. काकू एवढं बोलली तोच राघव तिथे आला. अगं काकू, मगाशी आपण इथे बोलत होतो ना, तेव्हा तोंड धुताना मी इथे कठड्यावर चष्मा काढला होता. कुठे ठेवलाय माहिती आहे का गं? राघवच्या मागे उभी असलेली मैथिली त्याला हातानेच सांगू नकोसं सांगत होती. तेवढ्या कारणामुळे का होईना राघव इथे राहिला तर नंदिनी काकूला बरंच वाटणार होतं. प्लॅन सक्सेसफुल झाला होता. चष्म्याची खोटी शोधाशोध करता करता बराच वेळ झाला आणि मग राघवला परत येता आलं नाही.
प्रकरण 9 कुजबूज. वैतागत राघव काकांबरोबर झोपायला निघून गेला. सकाळपासून सगळ्यांची उठबस करण्यामध्ये वेळ गेला, त्यामुळे मनासारख्या गप्पा झाल्या नव्हत्या. नंदिनी काकू, भाई आणि वहिनी आणि मैथिली अंगणात बसले. मैथिली, सगळं आवरून घे, आत्याची आणि आमची गादी घालून ठेव. भाई म्हणाले. असू दे रे भाई, बसू दे की तिला. पण बाबांची आज्ञा म्हणून तिथेच बसून राहायची मैथिलीमध्ये हिंमत नव्हती. ती उठली आणि कामाला लागली. भाई, मैथिलीशी तू फार कडक वागतोस. नको रे असं करूस. आणखी 2-4 वर्ष तुमच्याबरोबर असेल, मग जाईल तिच्या सासरी निघून. नंदिनी म्हणाली. बरोबर आहे ग, पण आता हिच्या बाबतीत कसलाही धोका पत्करायचा नाही मला. नंदू, तुझ्या नात्यामध्ये कोणी चांगला मुलगा असेल तर सुचव ना. इथे गावात तशी आता चांगली मुलं नाहीतच ग. जो उठतो तो शहरात पळतो. राग येणार नसेल तर एक विचारू का? दबक्या आवाजात भाई म्हणाले. विचार की, राग काय यायचा त्यात? नंदिनी म्हणाली. राघवसाठी मैथिलीचं स्थळ. नंदिनी दचकली. हळूहळू, कुणीतरी ऐकेल ना. मग नंदिनी काकूने इथे तिथे पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली. अगदी हेच माझ्या मनात होतं रे, पण तसं नाही होऊ शकणार. म्हणजे दादासाहेबांना आणि वहिनींना मैथिली निश्चितच आवडली असती, पण राघवची पसंत काही वेगळी आहे. त्याला शिकलेली, स्मार्ट, हुशार मुलगी हवी आहे. त्यात तू मैथिलीला कॉलेज पण सोडायला लावलंस. आणि मुद्दा आता तोही राहिला नाही. राघवने त्याच्यासाठी एक मुलगी ऑलरेडी पसंत केली आहे. आमचं कॉलेज आहे ना, तिथेच प्राध्यापक आहे ती. आणि आम्हा सगळ्यांसाठीच राघवचं सुख महत्त्वाचं आहे. एवढं बोलून नंदिनी काकू थांबल्या. अगदी काळजी घेऊनही ती कुजबूज तिथे पाणी प्यायला आलेल्या राघवच्या कानावर पडली होती. प्रकरण 10 भयंकर घटना. ते सगळं ऐकून राघव थोडा अस्वस्थ झाला. मागल्याच पावली परतला आणि झोपून गेला. त्याला खरं तर वैताग आला होता. एकतर चष्मा मिळत नव्हता, दुसरं म्हणजे अनामिकाचा वारंवार फोन येत होता, आणि तिसरी आत्ताची ही ऐकलेली कुजबूज. अर्थात या कुजबुजीला काहीच अर्थ नव्हता, पण तरीही नंदिनी काकू आपल्याबद्दल आणि त्या आगाऊ मुलीबद्दल असा कसा विचार करू शकते, हे थोडं राघवला खटकलंच होतं. त्याला लवकर जाग आली. लवकर निघालो तर लवकर पोहोचता येईल. निदान संध्याकाळ तरी अनामिकाबरोबर घालवता येईल, या विचाराने तो लवकरच तयार झाला. भाई मामा आणि मामी पण उठल्या होत्या. अरे राघव, एवढा लवकर कशाला उठलास? भाई मामाने विचारलं. लवकर निघेन म्हणतो. एखाद्या ट्रॅव्हल्सच्या गाडीने जाईन, राघव म्हणाला. थोडा थांबलास तर तुझी गाडीसुद्धा येईल. 9 वाजेपर्यंत देतो असं म्हणाला होता तो. भाई मामा म्हणाले. हो का? ठीक आहे, मग गाडी घेऊनच जाईन मी. स्वतःची गाडी असली की लवकर पोचायला होतं. भाई मामा, माझा चष्मा कालपासून कुठे मिळत नाही. पाहिला का कुठे? राघवने विचारलं. सोनेरी रंगाचा होता का रे? मला वाटतं तसाच एक चष्मा आमच्या खोलीत पाहिलेलं काल आठवतंय मला. थांब, मी घेऊन येतो, असं म्हणत भाई मामा त्यांच्या खोलीत गेले. मैथिली अजून झोपलीच होती. त्यांनी आवाज दिला. मैथिली, उठ, देवासाठी फुलं आणून घे. त्यांनी समोरच्या कठड्यावर पाहिलं. काल तर चष्मा इथेच होता. कुठे गेला असेल? काय झालं बाबा, काही हवंय का? झोपेतच मैथिलीने विचारलं. अगं, काल इथे त्या राघवचा चष्मा होता. तो कुठे गेला? त्या तिथल्या ड्रॉवरमध्ये आहे. झोपेतच मैथिलीने उत्तर दिलं. भाई मामाने ड्रॉवर उघडून चष्मा काढला. मैथिली, आता तू उठतेस की घालू पाठीत धपाटा? जाता जाता एवढं बोलून भाई मामाने दार लोटून घेतलं. मग मैथिली चटकन उठली. अरे राघव, घे. चुकून मैथिलीने ड्रॉवरमध्ये ठेवला होता. चष्मा हातात देत भाई मामा म्हणाले. मैथिलीने? राघव असं म्हणाला खरं, पण त्याच्या डोक्यात लगेचच ट्यूब पेटली. काल तिच्यासमोरच तर नंदिनी काकूला चष्मा कुठे आहे असं विचारलं होतं. तेव्हा तर काही बोली नाही. म्हणजे हिने मुद्दाम चष्मा लपवला. मुद्दामूनच केला असेल. आगाऊ. पण राघव काही बोलला नाही. भाई मामा, काकू आणि काका कुठे गेले आहेत? सकाळी उठलो तेव्हा काका शेजारी नव्हता, मल्हारने विचारलं. अरे, इथे आले ना की ती दोघं पलीकडच्या गणपतीच्या देवळात जातात, भाई मामा म्हणाले. हो, अरे सकाळीच उठून जास्वंदीच्या फुलांचा हार केला ताईंनी. म्हणाल्या मल्हार परत निघायच्या आधी त्याच्यासाठी प्रसाद आणि अंगारा घेऊन येते. एवढ्यात येतच असतील, मामी म्हणाल्या. राघव हसला. काकू म्हणजे काकू आहे. अगदी भोळी, निर्मळ, आपल्यावर मनापासून प्रेम करणारी. तेवढ्यात रामूगडी धावत धावत आला. दादासाहेब, चला लवकर. ताईसाहेब आणि दाजींचा अपघात झालाय. एका लॉरीने ठोकलंय त्यांना. मला पारावरच्या गोविंदाने निरोप दिला. लवकर निघा. सगळ्यांना एक जबरदस्त धक्का बसला होता आणि मैथिलीच्या किंचाळण्याने त्या धक्क्याची तीव्रता अधिकच जाणवली.